प्रयुक्त लोकार्थ लोकमानसाचा ठाव घेणाऱ्या वर्तमान भूतकाळाचा आढावा सोबत भविष्याचा शास्त्रीय वेध। पिंपळनेर, त्यानंतर ताडसोना आणि त्याच्यानंतर आज आपण आलेलो आहोत वणी या गावामध्ये। या ठिकाणचे काही नागरिक माझ्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूया। बाबा नमस्कार। आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेमकं जनतेच्या मनात काय आहे हे एक जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। 13 तारखेला आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे। वातावरण चांगलं तापलेलं आहे, जसं उन्हाचं तापलंय तसं राजकारणाचं तापलंय। गावागावामध्ये आणि घराघरामध्ये ही लोकसभेची चर्चा चालू आहे। तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून काय सांगाल एकूण ह्या निवडणुकीविषयी? काय पसंती आहे तुमची? पंकजाताई। पंकजाताई, परंतु बाकीचेही उमेदवार आहेत ते का नको, किंवा त्यांच्याबद्दल काय सांगा? कामं केली त्यांनाच म्हणावं लागेल ना, कामं करण्याची धमक आहे त्यांच्यात आणि कामं करतात। शेतकऱ्याचे यांचे रेल्वे रस्ते हे सरी यांच्या काळामध्ये झालेले। एकूणच त्यांनी विकास केलाय म्हणून त्यांचा कौल त्यांच्याकडे असणार। दुसरे काय बाबा, तुमची काय पसंती आहे? माझी पसंती, मी आज जवळजवळ जी मुंडे साहेब होते तेव्हापासून मी भाजपचं काम करतो। भाजपचं आम्हाला पहिल्यापासून अनुभव आहे, त्यांचे कामं रस्ते हे ते आम्ही त्यांचं बघून भाजपलाच मतदान करतो। की जनतेचं सुद्धा म्हणणं आहे की आम्ही भाजपच्याच पाठीमागे राहू, काही अडचण येणार नाही, बाकीचे काय कोणाच्या दुसऱ्याला धंदे करणार येणार नाहीत, काही नाही। कोणाकोणात फाईट होईल असं वाटतं ह्या निवडणुकीत? माझ्या हिशोबाने आपले पंकजाताईच होणार। ताईंनी काही कामं केली इकडे, काही सांगता येतील? ताईने भरपूर कामं केलेले, रस्त्याचे कामं केलेत, शेतकऱ्याला पाठिंबा भरपूर आहे ताईचा। एक असे आम्ही पहिल्यापासून जनतेचं सुद्धा बघतो की ताईचंच चिन्ह दिसतंय आज। बरं, तुम्ही म्हणताय ताईचं चिन्ह दिसतंय, तुम्ही याच गावचे ना? आम्ही काय ढोरवाडीचे। बरं, जर ताई खासदार झाल्या तर तुम्हाला काय अपेक्षा आहे? तुम्ही एक मतदार म्हणून काहीतरी अपेक्षा असतील ना की ताईंनी आमच्या गावासाठी हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे। तर काय वाटतं तुम्हाला, तुमच्या ह्या परिसरात काही काम राहिले का? राहिलेच नाही गावात, काही थोडे कामं हे ताई आमचे करू शकते ना, आम्ही त्यांचं काम करतो ह्या पद्धतीने ताई सुद्धा आमचं काम करणार आहेत, हे आम्हाला 100% खात्री। एकूणच अशा पद्धतीचा अभिप्राय या ठिकाणाहून आलेला आहे। अजूनही काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया। काही तरुण आहेत, एक तरुण मतदार म्हणून। दादा नमस्कार, काय सांगाल तरुण मतदार म्हणून कोणाला पसंती आहे तुमची? मी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा तालुका अध्यक्ष आहे गेवराईचा। परिस्थिती अशी झाली आहे की पंकजाताईने, प्रीतमताईने गेल्या 5 वर्षामध्ये इतका विकास केलेला आहे की शेतकरी असो, गोरगरीब असो, कष्टकरी सर्व गरिबांचे काम हे पूर्णपणे केलेले आहेत। त्याच्यामुळं पंकजाताईच्या तोल पूर्ण हा पंकजाताईकडे आहे आणि 100% पंकजाताई ह्या खासदार होणार आहेत। आपलं गाव कोणतं? आमचं गाव वाहेगाव आमला। बरं, तुमच्या गावामध्ये इतर जे उमेदवार आहेत, बजरंग बाप्पा सोनवणे असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे अशोकजी हिंगे असेल आणि किंवा आणखी बरेच काही उमेदवार, यांनी काही दौरा केला किंवा काय, त्यांच्याबद्दल काय सांगू शकाल? आणि आमच्या वाहेगावला बजरंग बाप्पा सोनवणे आलेले नाहीत। आज आमच्या वाहेगावमध्ये पंकजाताई ह्या उपस्थित राहणार आहेत सभेसाठी। बरं, एक तरुण मतदार म्हणून मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारेल की या निवडणुकीमध्ये कुठेतरी मराठा आणि ओबीसी असा एक वाद कुठेतरी आम्हाला जाणवलेला आहे। काय सांगाल, खरंच वातावरण ग्रामीण भागात असं असतं का केवळ बाहेर असं दिसतंय? असा पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनी कोणताही मराठा समाजाला विरोध केलेला नाही आणि माळी समाजाला विरोध केलेला नाही, कोणत्या समाजाला विरोधात पंकजाताई गेलेल्या नाहीत। म्हणून पंकजाताई ह्या 100% खासदार होणारच। मराठा समाज सुद्धा पंकजाताईकडे अर्ध्या नाही तर अर्ध्याच्या निम्म वरी आहे, म्हणून पंकजाताई ह्या 100% बीडच्या खासदार होणार आहेत। एक ज्येष्ठ व्यक्तिमत्वही माझ्यासोबत आहे। बाबा नमस्कार, काय सांगाल? 13 तारखेला निवडणूक आहे, वातावरण चांगलं तापलेलं आहे आणि तुम्ही बऱ्याच लोकसभा बघितलेल्या आहेत, कसं आहे वारं, काय सांगता येईल? पंकजाताई त्यांनाच का हो? बरेच लोक म्हणतात पंकजाताई। त्यांनी मुंडे साहेबापासून काम आहेत त्यांची, 1-2 कामं काही सांगता येतील का? हे सभागृह केले, आता रोडचं काम चालू आहे, रेल्वेचं काम चालू आहे आणि म्हणून तुमची पसंती पंकजाताई त्यांना। आपण शेतकरी आहात, शेतकरी शेतीच्या कुठल्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळतोय? हा, विमा मिळतोय, सगळं मिळतोय। पंकजाताईच्या काळात भरपूर विमा मिळाला, गेल्या वर्षी पंकजाताई नाही तर विमा नाही, काहीच नाही। आता खात्यावर ऑनलाईन पैसे काही शेतकऱ्यांचे येत आहेत, राज्य शासनाकडून येते दोन्ही येते।
म्हणून तुमची पसंती. पंकजाताई. धन्यवाद. दुसरे एक तरुण मतदार माझ्यासोबत आहेत. काय सांगताल दादा, एकूणच वातावरण खूप तापलेलं आहे आणि प्रचाराच्या फायरी जोरात व्हायला लागल्या आहेत. आरोप प्रत्यारोप होत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार होत आहेत, सगळ्यांची आगेकूच मागेकूच चालू आहे. एक तरुण म्हणून तुम्ही काय कसं पाहता या निवडणुकीकडं? हे तर माझं पहिलंच मतदान आहे बघायला गेलं तर. पण सगळीकडे जे वारा चालू आहे हे चालू आहे, पण एक पंकजाताईंचं वादळ येणार आहे, सगळ्या वाऱ्याला साईडला सोडणार आहे आणि यावेळेस पंकजाताईचे येणार आहे. नव्यानं या युवकानं आपल्या मतदान प्रक्रियेत त्याचा समावेश झालेला आहे आणि मला वाटतं लोकसभेसाठी पहिलं मतदान ते करतायत. कसं वाटतं बरं हे पहिलं मतदान आणि तुमच्या स्वप्नातलं सरकार कसं असावं? काय एक युवक म्हणून तुम्ही कसं पाहता? काय विजन आहे तुमच्या डोक्यात? मी युवक म्हणून फक्तच ते असं सेंट्रल लेवल किंवा स्टेट लेवलच्या डेव्हलपमेंटला नाही बघत. जे ग्राउंड लेवलचं डेव्हलपमेंट असतं, जसं की एज्युकेशन, बेसिक फॅसिलिटीज, वॉटर, गावामध्ये जे पाणी पुरवठा असतो किंवा जे बाकीचे आणखी काही हॉस्पिटल्स किंवा त्यांच्यापाशी कशी सुविधा पोचती आहे ग्राउंड लेवलवरती. कारण की वरतून सरकार जेवढं पण देतं आहे, पण ते सरकार त्याला खाली कसं वाटतं, खाली कसं पुरवतं किंवा ते त्यांच्यापर्यंत पोचतंय की पोचत पण नाही आहे, हे पण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मी म्हणतो की या मागच्या 10 वर्षांमध्ये ते खालीपर्यंत पोचलेलं आहे, फारसं पोचलेलं आहे आणि ते आणखी पण होईल अशी मी अपेक्षा करतो या पुढच्या 5 वर्षांमध्ये. नक्कीच. एक तरुण मतदार आणि पहिला मतदार म्हणून एक चांगल्या आणि वेगळ्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेल्या आहे आणि खरंच एक अभ्यासू प्रतिक्रिया याला म्हणावी लागेल. कारण खरी ही समज असावी लागते. पक्ष, जात, पात, धर्म, पंथ हे सगळं बाजूला ठेवून एक वोटर म्हणून त्यानं जे सांगितलं हे नक्कीच प्रतिक्रिया याच्या कौतुक करण्यासारख्या आहेत. बाबा कुठल्या गावचे? काय सांगाल, कोणाची हवा आहे सध्या? हवा कोणाची? पंकजाताईची. बाकीचे उमेदवार माहिती आहेत का? कोण कोण आहेत? बाकीचे उमेदवार कोण आहेत माहिती का? पंकजाताई माहिती आहे, बाकी काय माहित नाही आम्हाला. नाही माहिती. काय केलं पंकजाताईंनी? विकास केलाय का इकडं? विकास नाही तर कसं विकास? 5-10 वर्ष झालं त्यांचाच विकास म्हणायचं. मोदी झालं, पंकजाताई झालं, त्यांचाच विकास आहे. नक्कीच. मग कशी तुमच्या गावात परिस्थिती, एकूण वातावरण? पंकजाताईचंच वातावरण. एकूणच या ठिकाणी पंकजाताईंना जो काही मानणारा वर्ग आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ज्येष्ठ नागरिक माझ्यासोबत आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार. लोकसभेचं निवडणुकीचं वारं आता चांगलंच वाहू लागलेलं आहे आणि काय सांगाल, काय परिस्थिती आहे जिल्ह्याची? एकूण जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की मुंडे साहेबापासून या जिल्ह्याचा विकास झालेला आहे आणि इथून पुढे ह्या दोन्ही बहिणी विकास करणार आहेत अशी आम्हाला आत्मविश्वास आहे. इतरही उमेदवार आपला दावा करतायत की यावेळेस आमचा विजय होईल किंवा आम्ही आघाडीवर आहोत. अजिबातच नाही. त्या उमेदवाराचा कुठेही संपर्क नाही आणि कधीही तो जिल्हा परिषद सोडून दुसरीकडे निवडून आलेला नाही. त्याच्यामुळे त्यांना अपेक्षाही करू नये आणि मुंडे घराण्याला पराजय करणार अजून कुणीही बीड जिल्ह्यात नाही. उद्या नरेंद्र मोदी साहेबांची सभा अंबाजोगाई इथं होतीये, काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? नरेंद्र मोदी हा देशात नंबर 1चा माणूस आहे आणि देशाचा पंतप्रधान मोदी साहेबासारखाचा असावा अशी आमची सगळ्याची इच्छा आहे. केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत, आपण बऱ्याच त्याचा गावगाव ऐकतो, प्रत्यक्ष त्याचा काय तुमच्या गावापर्यंत लाभ आलाय? नरेंद्र मोदी साहेबाचा लाभ नाही असं कुटुंब नाही, गाव म्हणण्यापेक्षा कुटुंबच नाही. कारण रोजच्या आणा पाण्यात मोदी साहेबाचे 2 रुपये मिळाले. कारण ते श्रवणबाळ योजनेतून असतील, संजय गांधी राय योजनेतून असतील. एकूणच वेगवेगळ्या योजनांचा लाभ या ग्रामीण भागात यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणून काही आपण पाहतो की गावाची गावच पंकजाताई मुंडे यांना पसंत करतायत. केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत किंवा राज्य शासनाच्या योजना असतील, या बाबांनी सांगितलं की स्वर्गीय मुंडे साहेबापासून ते ताईंपर्यंत एकूणच त्यांच्यावरचा त्यांचा असलेला विश्वास, त्या कुटुंबाशी असलेले यांचा पारिवारिक संबंध आणि ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली ताईच्या विकासाची नाळ, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं ग्रामीण भागात नक्कीच पंकजाताई मुंडे यांना कौल मिळतोय. धन्यवाद.